पाणंद रस्ता खुला करण्यासाठी हदगाव तहसील प्रशासन देत आहे तारीख पे तारीख। पळसा ते रुई पाणंद रस्ता खुला करण्यासाठी तहसीलदार यांची तारीख पे तारीख। हदगाव तालुक्यातील मौजे पळसा येथील पाणंद रस्त्याचा वाद हदगाव तालुक्यातील चर्चेचा विषय बनला असून पळसा ते रुई जाणारा पाणंद रस्ता खुला करण्यासाठी शेतकऱ्यांनी अनेक वेळा तहसील प्रशासन जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन सुद्धा प्रशासनाने दखल घेतली नाही। मात्र आता दखल घेऊन सुद्धा 14 ते 15 वेळेस खुला करून देतो अशा तारखा देऊन शेतकरी उपस्थित झाले, पण प्रशासन मात्र आले नाही। आज सुद्धा पळसा येथील शेतकऱ्यांनी पाणंद रस्ता खुला करण्याची मागणी केली होती, त्यासाठी तारीख पे तारीख येते। संबंधित शेतकऱ्यांनी सर्व रस्ता खुला करण्याचे साहित्य जेसीबी ट्रॅक्टर्स घेऊन शेतकरी उपस्थित झाले। मात्र कोर्टाच्या पुढील 7 दिवसात स्टे आल्यामुळे महसूल प्रशासन येऊ शकले नाही। त्यामुळे शेतकऱ्यांनी आज सर्व शेतकरी यांनी पाणंद रस्त्यावर ठाण मांडून बसले आहेत। जोपर्यंत महसूल प्रशासन रस्ता खुला करून देत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही असा इशारा त्यांनी माध्यमांशी बोलताना दिला आहे। साहेब, आम्ही 8 महिन्यापासून हा रस्त्यासाठी परेशान आहोत सर्व। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज आम्हाला तहसीलदार साहेबांनी तारीख दिली होती, आम्ही मशिनी लावल्यात, आम्ही 200 माणूस इथं बाया माणसासाठी घेऊन बसलेलो आहोत। आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं आहे, आम्हाला शेतकऱ्याला एवढी छडछड व्हायली की सांगता सोनं आम्हाला जायला रस्ता नाही। आज आम्हाला माल न्यायला रस्ता नाही, बाईलाच रे काय म्हणणं पाठीमागं रेल्वेचा ब्रिज व्हायला, त्या ब्रिजवरून जायला आलं, लोकांना अवघड चाललं, बाया माणसाला उतरायला चढायला। आम्हाला आज कलेक्टर तहसीलदार साहेबांना तारीख दिली होती आणि आज आम्हाला रस्ता खोलून देणार होते, त्यांचं त्याला माहीत काय झालं आणि काय नाही। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला जे लोकनेते राजकीय पक्षातून खबर आहेत की हर कुठं ना कुठंतरी आम्हाला दबाव आणून आमचं काम बंद करायचं बघा। अशीच आमची वारंवार आमची शेतकऱ्याची हेडसेड चालू आहे। आमचे शेतकरी 200, 500, 500 जमा करलो आम्ही। आमच्याकडे 200 एकरचे शेतकरी आता पाठीमागे शेतकऱ्याला जायला रस्ता नाही, एवढी परेशानी या लोकांची। आणि आज 2013 पासून आम्ही या रस्त्याला परेशान आहोत। आम्हाला कोणी साथ द्यायला तयार नाही, तहसीलदार साहेब यायला तयार नाहीत, बघायला तयार नाही। आमची सगळी छेडछेड, आमच्या बाया माणसाला जायचं म्हणा काय नाही। आज आमचे 200 माणूस इथं बसून परेशान आहोत आम्ही। तहसीलदार साहेबांनी आम्हाला तारीख दिली होती आणि आम्ही या तारखेवर येऊन बसलो। तहसीलदार साहेबांनी यावं आणि इथं आणि आमचा रस्ता खुला करून द्यावा, आमची ही विनंती आहे तहसीलदार साहेबाला, कारण आमच्या आज लोक परेशान आहेत। यांतून आम्ही इथून उठणार बी सुद्धा नाही आता। नमस्कार साहेब, मी लक्ष्मण संभाजी थाटे पळसा, अल्प कुटुंब आणि अल्पसंख्येमध्ये आहे आणि अल्पभूधारकसुद्धा आहे। माझी इथं 262 क्रमांकाची शेती आहे। जवळपास 13 वर्षापासून आम्ही या रस्त्याला परेशान आहोत आणि शासन फक्त तारीख देते आणि शासन एवढा खर्च करते किंवा रस्ते करून देतो, पण पुऱ्या तालुक्यामध्ये या आमच्या पळसा ते रुई पांदनचा एवढा विषय चर्चेचा बनलेला आहे की सांगताय सोय नाही। याच्यामध्ये राजकीय नेतेसुद्धा आहेत आणि काम कोणतंच होऊ देत नाहीत। आम्हाला तारीख देतात, या म्हणतात, पुन्हा येत नाहीत। आम्ही आता इथं जवळपास शेतकरी 20-25 जण आणि बाया माणसंसुद्धा आमचे बसले झाडाखाली। तहसीलदार साहेब आल्याशिवाय आम्ही या ठिकाणी उठणार नाही। आमची एवढीच विनंती आहे शासनाला की आमचा हा रस्ता खुला करून द्यावा, एवढी मागणी आमची आहे। साहेब, तारखेचा काही अंतच नाही, तारीखच झालेली आहे, तारखेचा काही नाही। 8 दिवसाला आज जवळपास लई तारखे झाली। आता झालेला आहे, तोंड सुद्धा राहिलेलं आहे। दोन्ही शेतकऱ्यांना मोजलं, हे शेतकरी म्हणते इकडे जाऊ नका, ते शेतकरी म्हणते तिकडे जाऊ नका। आम्ही शासनाला भाडावलो, आम्हाला शासनानं आमचे कुठून पांधन आहे ते आम्हाला देऊन आम्हाला रस्ता करून द्यावा, ही आमची विनंती आहे। समाज साधना न्यूज, समाजहितासाठी सदैव अग्रेसर।